प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एखादी गोष्ट असते जी करून त्याला आनंद मिळतो आणि माझ्यासाठी ती गोष्ट म्हणजे कुकिंग. सो हॅलो फ्रेंड्स, मी आहे स्नेहा आणि आजपासून मी तुमच्यासोबत माझी कुकिंग रेसिपी शेअर करणार आहे. सो आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू. तर सर्वात पहिलं त्यासाठी मी काजू, बदाम आणि पिस्ता यांना बारीक बारीक चॉप करून घेतलं. त्यानंतर खजूरमधल्या बिया काढून ते मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर एका पॅनमध्ये नॉर्मल तूप घेऊन त्यामध्ये खजूरची पेस्ट थोडी फ्राय करून घेतली, जेणेकरून ती मऊ लुसलुशीत होते आणि आपल्याला लाडू वळायला इझी पडतं. त्यानंतर आपण चॉप केलेले सर्व ड्रायफ्रूट्स एका पॅनमध्ये तूप घेऊन त्यामध्ये नॉर्मल रोस्ट करून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून नॉर्मल थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेतले. त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडे तूप टाकून सर्व सीड्स जसे की पंपकिन सीड्स, मस्कमेलन सीड्स म्हणजेच खरबुजाच्या बिया, फ्लेक्स सीड्स म्हणजेच अळशी आणि सेसमे सीड्स ज्याला आपण तीळ म्हणतो, हे पण नॉर्मल रोस्ट करून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि ह्या सर्व गोष्टी नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर त्यामध्ये आपण केलेली खजूरची पेस्ट ॲड करायची आणि हाताला तूप लावून सर्व मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचं. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे लाडू बनवायला सुरुवात करायची. आणि फायनली आपले लाडू बनल्यानंतर त्यांना वरतून खसखस लावून घ्यायची. तर अशा प्रकारे आपले लाडू झालेले आहेत रेडी. आणि हिवाळ्यासाठी असलेला हा एकदम बेस्ट हेल्दी फूड ऑप्शन आहे. तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक करा आणि अजून अशा छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.